अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू दिवसातून 100 वेळा मनामध्ये विचार कर आणि म्हण, मी यशस्वी आहे, मी खूप श्रीमंत आहे. पण जर मनामध्ये भीती, शंका आणि हार मानण्याची भावना असेल तर तीच ऊर्जा ब्रह्मांडापर्यंत पोहोचते. विचार, भावना आणि कृती हे तिन्हीही एकाच दिशेने चाललेले तरच आयुष्यात खरे बदल घडायला सुरुवात होते. आजपासून फक्त शब्द नाही, विश्वासाने जगायला सुरुवात करा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत. त्यापैकी एकाला तुम्हाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 232 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, बाहेरच्या शत्रूशी लढण्यापेक्षा मनातील नकारात्मक विचारांवर विजय मिळवा. सकारात्मक विचार ठेवा. संकटातही संधी दिसू लागतील. जग बदलण्याचा हट्ट करू नको. स्वतःची दृष्टी बदल. स्वप्नांवर विश्वास ठेव, कारण तीच तुझ्या भविष्याची पहिली पायरी आहे. परिस्थितीला दोष देणं थांबवा. सातत्याने कृती करा. विश्व दिशा दाखवते, पण चालायचं तुलाच आहे. लक्षात ठेव, नशीब बदलत नाही, ते घडवावं लागतं. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुला वाटत असेल की तू खूप मागे पडला आहेस तर हे नक्की ऐक. वेगाने धावणारे अनेक असतात, पण इतिहास त्याचाच लिहिला जातो, जे कितीही वेळा पडले तरीही पुन्हा उभे राहतात. वेग नाही, तुझं सातत्य तुला जिंकवणार. म्हणूनच आज थांबू नको, कारण तुझं सर्वात मोठं यश कदाचित पुढच्या पावलांवर तुझी वाट पाहत असेल. स्वामी म्हणतात, बाळा, जर कोणी तुमच्याशी बोलू इच्छित नसेल तर जबरदस्ती करू नका. जर कोणी काही लपवत असेल तर वारंवार त्याला विचारू नका. जर कोणी तुमच्यासोबत राहू इच्छित नसेल, त्याचं मन नसेल, तर त्यांच्यापासून दूर व्हा. जर कोणी तुम्हाला निमंत्रण देत नसेल तर स्वतःहून तेथे जाऊ नका. जर कोणी मनापासून बोलवत नसेल तर तिथे जाऊ नका. जर एखादी व्यक्ती सतत तुमचा अपमान करत असेल, तर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या व्यक्तीशी कायमचे संबंध तोडा. तुमचे मन स्वस्थ बिघडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवा. वाईट आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहणे, तसेच काही वेळा शांत राहणे हे घमेंड नसून स्वतःची काळजी घेणं होय. स्वामी म्हणतात, बाळा, मन जिंकलं तर जग जिंकणं अवघड राहत नाही. प्रत्येक इच्छा पूर्ण करणं महत्त्वाचं नसतं, योग्य इच्छा निवडणं हे जास्त महत्त्वाचं असतं. मनाचं ऐका, पण प्रत्येक विचारांवर विश्वास ठेवू नका, कारण शिस्तीत राहणारं मन यश, आनंद आणि शांततेकडे घेऊन जातं. आजपासून स्वतःच्या मनाचा मालक बना, गुलाम नाही. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार केला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जो माणूस आपल्या कामालाच पूजा मानतो त्याच्या मेहनतीचा आवाज एक दिवस यशापर्यंत पोहोचतो. नशिबावर नाही तर कर्मावर विश्वास ठेवा. विश्व योग्य वेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की देते. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला तो जेव्हा साथ सोडतो तेव्हा नातं तुटत नाही, तुटतो तो आपला आत्मविश्वास. पण लक्षात ठेव, धोका देणारा तुझं भविष्य ठरवत नाही. स्वतःला पुन्हा उभं करणं हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो, कारण हरवलेला विश्वास परत मिळू शकतो, पण स्वतःला हरवू नकोस. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल सुरू झालाय. नवीन संधी तुझ्याकडे येते, जी आनंद आणि यश घेऊन येईल. ज्याची कल्पनाही केली नव्हती ते आता खरं होणार आहे. फक्त विश्वास ठेव, तुझे चांगले दिवस सुरू झालेत. तुमचा विश्वास असेल आणि या आशीर्वादाची गरज असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 231 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा सगळं शांत वाटतं ना, तेव्हा समजून घे काहीतरी मोठं घडणार आहे. काहीतरी बदल होण्याआधी जीवन आपल्याला संकेत देतं. सगळं अचानक शांत होतं, जसं वेळ थांबली आहे असं वाटतं. पण त्या शांततेतही
ब्रह्मांड आपलं काम करत असतं. आज जे दूर वाटतंय तेच उद्या तुझं सत्य होणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझी पुढची गोष्ट आधीच लिहिली जात आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. प्रत्येक समस्येचा एक शेवट असतो आणि तुझ्या संघर्षाचा शेवट आता जवळ आलाय. ज्या वेळेत तू खूप काही सहन केलं, त्याच वेळेने तुला मजबूत बनवलं आहे. आता आयुष्य तुझ्यासाठी नवीन दारं उघडत आहे. अंधारानंतर उजेड येतोच आणि तो उजेड आता तुझ्या आयुष्यात येतोय. भीती सोड, कारण परिस्थिती बदलते. किस्मत, भविष्य, नशीब आता तुझ्या बाजूने उभे आहे. स्वामी म्हणतात बाळा, विचारच तुमचं आयुष्य घडवते, विचारच तुमचं भविष्य घडवते. जसं तुम्ही विचार करता तसंच तुम्ही तुमच्याकडे ते आकर्षित करत असता. विश्व आज तुम्हाला सांगतंय, सकारात्मक ऊर्जा, विश्वास आणि मेहनत तुमचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. आजचा दिवस तुमच्या यशाची सुरुवात ठरेल. फक्त कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोकांच्या पुढं वारंवार दुःख मांडू नका, कारण ते आपल्या वेदनेपेक्षा आपल्या बुद्धीने त्याचा अर्थ लावतात आणि तो अर्थ आपल्याला कधीच न्याय देत नाही. सांगायचं असं की सगळ्यांना आपलं दुःख सांगत बसू नका, कारण सगळे समजून घेतील असं नाही. काही फक्त आपलं मत देत असतात. स्वामी म्हणतात बाळा, आरशात जेव्हा तुम्ही स्वतःला बघता तेव्हा तुम्हाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. जग तुमच्याबद्दल काय म्हणतंय याकडे दुर्लक्ष करायला शिका. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम बनवा की परिस्थिती तुम्हाला वाकवू शकणार नाही. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागील आठवणीने रडायचं नसतं, भविष्याचा विचार करून जगायचं असतं. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं. एकच ठेस लागली म्हणून थांबायचं नसतं, धैर्याने त्याच मार्गावर पुढे जायचं असतं. स्वामी म्हणतात, जो माणूस कष्टाला लाजत नाही, प्रामाणिकपणे आपले काम करत राहतो, त्याला यश या जगात नक्कीच मिळतं. कोणीही त्याला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवा, यश तुमच्या पावलांशी येईल. स्वामींच्या दरबारात उशीर होतो, पण भक्तीची प्रार्थना कधीच हरवत नाही. आज नाही तर उद्या, पण स्वामी तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील की तुम्ही स्वतः म्हणाल, स्वामी तुमची वेळ खरंच खूप वेगळी आहे. केवळ मंदिरात जाऊन हात जोडणे म्हणजे भक्ती नाही, तर आपल्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे आणि प्रत्येक जीवाला माणुसकीने वागवणे हीच खरी ईश्वरी भक्ती आहे. पवित्र मनापेक्षा मोठे कोणतेही मंदिर नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.